नमस्कार मित्रांनो, मी शुभम पवार. मित्रांनो, तुमचे जे आधार कार्ड आहे ते कुठे कुठे नक्की वापरलं जात आहे, ऑनलाईन पद्धतीने असेल, OTPच्या सहाय्याने, बायोमेट्रिकच्या सहाय्याने, हे तुम्ही 2 मिनिटांमध्ये तुमच्या मोबाईलमधून चेक करू शकता. नक्की आपलं आधार कार्ड हे कुठे कुठे वापरलं जात आहे हे तुम्ही कसं पाहायचं, या व्हिडिओमध्ये आपण सविस्तर अशी माहिती घेणार आहे. तर व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. अशाच नवनवीन व्हिडिओज तुम्हाला भेटत राहणार. तर चला मित्रांनो, व्हिडिओ सुरू करूयात. तर मित्रांनो, सर्वात पहिल्यांदा तुमच्या मोबाईलमधून ब्राउझर ओपन करा. गुगलवरती या. गुगलवरती तुम्हाला सर्च करायचं आहे UIDAI असं सर्च करायचं आहे. UIDAI असं सर्च केल्यानंतर अशा प्रकारे तुम्हाला स्क्रीनवरती पाहू शकता. इथे एक वेबसाईट दिसेल. इथे तुम्हाला खाली यायचं आहे आणि आधार सर्व्हिसेस या ऑप्शन दिसेल. या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. आधार सर्व्हिसेस या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर असं तुम्हाला पेज दिसेल. इथे तुम्हाला खाली यायचं आहे. सर्वात खाली इथे आल्यानंतर तुम्हाला ऑथेंटिकेशन हिस्ट्री म्हणजेच आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री हा ऑप्शन दिसेल. आधार ऑथेंटिकेशन हिस्ट्री या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुमच्यासमोर असं पेज ओपन होईल. यामध्ये तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर विचारला जाणार आहे. तर तुमचा इथे आधार कार्ड नंबर तुम्हाला टाकून घ्यायचा आहे. आधार कार्ड नंबर टाकल्यानंतर खाली तुम्हाला सिक्युरिटी कोड विचारला आहे. म्हणजे खाली जे अंक दिसत आहेत किंवा लेटर्स आहेत ते लेटर्स तुम्हाला आहे तसे वरती टाकायचे आहेत आणि सेंड OTP वरती क्लिक करायचं आहे. इथे आपण आधार कार्ड नंबर टाकलेला आहे, सिक्युरिटी कोड आहे तसं टाकून सेंड OTP वरती क्लिक केलं आहे. आधार कार्डला जो मोबाईल नंबर रजिस्टर आहे त्याच्यावरती OTP आलेला आहे. हा OTP तुम्हाला कॉपी करून घ्यायचा आहे. हा OTP तुम्हाला खाली टाकायचा आहे. आता खाली आल्यानंतर तुम्हाला इथे 3 ते 4 ऑप्शन दिसतील. हे काय काय ऑप्शन आहे? पहिलं तुम्हाला ऑथेंटिकेशन टाईप ऑल वरती क्लिक करायचं आहे. ऑथेंटिकेशन टाईप दिसतोय, हा ऑल ठेवायचा आहे. त्यानंतर खाली यायचं आहे. खाली तुम्हाला डेट विचारली आहे. म्हणजे तुम्हाला जे पाहायचं आहे तुमचं आधार कार्ड नक्की कधी कुठे कुठे वापरलं गेलं आहे. तर मी इथे 2021 पासून पाहतो. ते एंड डेट टाकायची आहे. 2022ची आजची तारीख मी इथे सेट करतो. तर 2021 पासून 2022 पर्यंत असं स्टार्ट डेट आणि एंड डेट मी टाकलेली आहे. त्यानंतर नंबर ऑफ रेकॉर्ड्स, तुम्हाला किती रेकॉर्ड्स इथे दाखवायचे आहेत. तुम्ही 50 पर्यंत इथे रेकॉर्ड्स पाहू शकता. मी इथे 10 रेकॉर्ड्स टाकलेले आहेत. त्यानंतर खाली OTP विचारलाय. तुमचा जो OTP आता आपण आलेला आहे मोबाईलवरती सेंड OTP केल्यानंतर तो इथे टाकून तुम्हाला OTP व्हेरीफाय OTP या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. OTP व्हेरीफाय झाल्यानंतर तुम्ही आता इथे पाहू शकता ऑथेंटिकेशन टाईप आणि खाली तुम्हाला डेट दिसेल आणि ट्रान्झॅक्शन दिसतील. तुम्हाला 1 2 3 4 5 असे नंबर दिसतील. मी 10 टाकले होते तर इथे 10 जे आहेत ते रेकॉर्ड्स आलेले आहेत. पहिलं दिसते तर मी इथं आधार कार्ड कुठे यूज केलं होतं, आधार कार्डच्या वेबसाईटवरती. तसेच तुम्हाला अजून ऑथॉरिटी तिथे डेट दिसेल, कधी तुम्ही यूज केलं होतं, OTPच्या सहाय्याने केलं होतं का, बायोमेट्रिकच्या सहाय्याने केलं होतं का, हे तुम्हाला तिथे दिसणार आहे. डेट आणि टाईम दिसेल. त्यानंतर नेम दिसेल. नेम कुठं दिसेल, तुम्ही कोणत्या ठिकाणी ते आधार कार्ड यूज केलं आहे ते नियम तिथे तुम्हाला दिसणार आहे. ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती इथं येणार आहे. तिथं डेट टाईम आहे, AUA नेम आहे, जिथं तुम्ही आधार कार्ड यूज केलं ती माहिती आहे. बाकीची सुद्धा OTPच्या सहाय्याने केलं का बायोमेट्रिकच्या सहाय्याने तुम्ही अंगठा कुठे दिला असेल तर बायोमेट्रिक येईल. OTP आला असेल तर तुमचं OTPच्या सहाय्याने तुम्ही केलेलं आहे. डाउनलोड ऑप्शनवरती क्लिक करून सुद्धा तुम्ही हे तुमची हिस्ट्री जी असेल संपूर्ण हिस्ट्री डाउनलोड करू शकता. एक PDF तुमची डाउनलोड होईल आणि त्या PDFचा पासवर्ड तुमचे जे नाव आहे त्या नावाचे पहिले 4 लेटर आणि त्यानंतर तुमचं बर्थ इयर जन्म इयर टाकायचं आहे. तुमचं PDF फाईल जी आहे ती ओपन होणार आहे. तर अशा प्रकारे तुम्ही संपूर्ण बायोमेट्रिक सहाय्याने किंवा OTPच्या सहाय्याने तुमचे आधार कार्ड कुठे कुठे वापरलं आहे, यूज केलेलं आहे, संपूर्ण माहिती अशी पाहू शकता. तर अत्यंत महत्त्वाचा हा व्हिडिओ होता. तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या मित्रांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.